अंतोरिया कुमरे सांडोणी भांडारे आले शस्त्राग्री जिवारे आरोपुणी. बायका मुले धनाचे साठे हे सर्व सोडून शस्त्रांच्या टोकावर प्राण ठेवून हे युद्धास आले आहेत. हे राजे आमचे कुळातले सगळे लोक आपल्या बायका मुलं धनधान्य संपत्ती सोडून शस्त्राच्या टोकावर बसून आलेत क्षेपणास्त्राच्या बॉम्ब बनवून. काय सोंग आहे ईश्वरा. ऐसिया ते कैसे निमारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घात केवी. काय वाक्य आहेत माऊलींचे. ऐसिया ते कैसे निमारू कवणावरी शस्त्र धरू. अशांना मी कसा मारू भगवंता. कोणावर शस्त्र धरू सांगा बरं. कोणावर धरू. रजरहित मूल मांस वंश व आत्मवंश असल्यामुळे यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या विचाराने भारावलेला पार्थ म्हणतो आपल्या जीवलगांचा घात कसा करू. हे जीवीचे जीवलग आहे ते सगळी माणसं विद्यावंशांची आणि रक्तवंशांची. आणि यांचा मी घात कसं करू. हे नेणसी तू कवण परिपैल भीष्म द्रोण जयाचे उपकार असाधारण अम्मा बहुत. हे कोण आहेत तू जाणत नाहीस का भगवंता. अरे ज्याचे आमच्यावर अमर्याद उपकार आहेत असे भीष्म द्रोण पलीकडे आहेत. हे पहा कोणावर शस्त्र तू उगारायला सांगायलास. कोण समोर आहेत. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य दोघांचे केवढे उपकार आहेत आमच्यावर. ते जर नसते खरंच सांगा भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांचे तुफान. ही पांडव लहान होती ना त्याचं रक्षण करण्याचं वचन घेतलेलं होतं भीष्माचार्याकडून. लहान होती. कौरव आणि पांडव ही सगळी लहान होती आणि भीष्माचार्याकडनं वचन घेतलं होतं की हे राज्य तोपर्यंत सांभाळा आणि मुलं मोठी झाल्यानंतर यांना द्या. आणि धृतराष्ट्र आंधळा बसवला होता गादीवर. युद्ध तर करू शकत नाही कोणी हरवलं असतं. फक्त भीष्माचार्य होते जे रक्षण करत होते. आणि भीष्मामुळे कोणी आलं नाही युद्धाला आणि आलं तर सगळे संपवले. रक्षण करते केवढे उपकार आहेत. म्हणजे ज्यांच्यामुळे हे सगळं वैभव मिळालं ते भीष्माचार्य. आणि युद्ध धनुर्धारी आम्ही झालोत आणि आमचं नाव लौकिक त्रिभुवनात गाजला ते द्रोणाचार्य. अरे किती उपकार आहेत यांच्यावर भगवंता यांनी आमच्यावर केलेले. एथ शालक सासरे मातुल आणि बंधुकीये सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती. तसेच मेहुणे आलेत. द्रौपदीचे देखील काही भाऊ गेलेले आहेत. काही मेहुणे आलेले आहेत. काही सासरे आलेले आहेत. सासरा विरुद्ध उभा आहे अर्जुनाच्या. सासऱ्याला मारू मेहुण्याला मारू. मामे व हे सर्व बंधू आहेत. मामे आलेले आहेत. मामा शकुनी मामा. तसेच हे सर्व पुत्र नातू. काही पुत्र आलेले आहेत. त्यांचे पुत्र असो की आमचे असो पुत्रचे शेवटी. इकडून आले तिकडून आले. नातू पुन्हा नातू पंतू सगळेच आलेत युद्धाला. सगळे आप्त इष्ट आलेले आहेत. इष्ट ही असती अवधार्याती जवळिकेचे हे सकाळी सोय रे अमुचे म्हणून दोष अथिवाचे बोलताची. ऐक अतिशय जवळचे असे हे सर्व आमचे सोयरे आहेत व म्हणूनच याचा वध करावा. हे वाणीने बोलणे देखील पाप आहे. भगवंता वाणीनं देखील बोलणं पाप आहे बरं. यांना मारावं पापच लागायचं. 35वा श्लोक भगवद्गीतेचा पहिला अध्याय. एतान हन्तुमिच्छामि घ्रतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतोः किं नु मही कृते. हे मधुसूदना त्रैलोक्याचं राज्याकरिताही मला मारणाऱ्यांचाही या कौरवास मी मारण्याची इच्छा करीत नाही. तेव्हा पृथ्वीसाठी मी त्यांचा प्राण कसा घेईन. बाप्पासाहेबचं समगीत. मारू इच्छीन मी यांना जरी ते घेती माझे प्राणा. विश्वसाम्राज्य सोडीन तोली भूमी ही लहान.
वैरी हे भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण म्हणे घातून चिंतावा. माझ्या भावनेच्या उलट हे कौरव वाटेल ते करोत. भगवंता जाऊ दे, कौरवाला काय करायचं असेल ते करू दे. पाहिजे तर आत्ताच येथे आम्हास मारू द्या. त्यांना मारायचं का आम्हाला मारू द्या, आम्ही तयार आहेत. पण आपण त्यांचा घात करण्याचे मनात आणू नये. गांधीजी सारखं एक गाल पुढे केलं तर दुसरा गाल करा म्हणाले. मारू द्या, चला मारून टाका म्हणा आम्हाला. त्रैलोकीचे आन कळित जरी राज्य होईल प्राप्त तरी ये अनुचित नाच रे मी. अरे त्रैलोक्याचे निष्कंटक राज्य जरी मिळाले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. भगवंता तू मारायला सांगतोस ना, त्रैलोक्याचं जरी राज्य मिळालं मला यांना मारून आणि निष्कंटक पुन्हा कोणी नाही योद्धा समोर असं जरी असेल मी मारणार नाही म्हणजे नाही 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 नाही. जरी आज येत ऐसे की जे तरी कवणाची आमणी उरिजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्ण. जर आम्ही येथे असे गोत्र स्वजन वधाचे अयोग्य काम केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर उरेल? कोण आम्हाला आदराने बोलेल आम्ही या सगळ्या लोकांना मारून टाकल्यानंतर? आणि मग कृष्णा सांग आम्ही तुझे मुख कसे पाहावे? आम्हाला लाज वाटेल तुझं तोंड पाहायचे. म्हणजे जिंकून आम्ही हारल्यासारखं असं तोंड घेऊन उभा राहूत. कृष्णा तुझ्या समोर यायची देखील आम्हाला लाज वाटेल रे. आम्ही कसं काय मारावं? आता तू सांग असं भगवंताला अर्जुन सांगतोय. 35वा श्लोक संपला. 36वा श्लोक पुढच्या ज्ञानेश्वरीच्या वेळेस आपण घेऊत. भगवान काही बोलत नाहीयेत आणि अर्जुन सारखा असं एक एक सुप्रीम कोर्टात जसं जजला समजून सांगावं लागतं किंवा आमच्या कोर्टामध्ये तसा अर्जुन एक आणि बरोबर प्रत्येक वाक्य फिट आहे की नाही व्यवहाराला. आणि भगवंता एवढं निष्कंटक राज्य घेऊन मी काय करू? तुझ्या पुढे देखील लाज वाटेल, लोक नावं ठेवतील आणि कसं तोंड घेऊन मी तुझ्या पुढे येऊ मारल्यानंतर आणि काय चाटायचं त्या राज्याला? असं म्हणून अर्जुन आता सांगतोय. आणि पुढे काय होईल आपण पुढच्या श्लोकात हा भाग पाहू.